ॲडजेक्टिव्ह विशेषण. नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दास विशेषण असे म्हणतात. पॉवरफुल शक्तिमान, चीप म्हणजे स्वस्त, हेवी जड, डीफ बहिरा, ग्रेट महान, हॉट गरम, कोल्ड थंड, बिग मोठा, स्मॉल लहान, यंग तरुण, ओल्ड म्हातारा किंवा जुना, वेट ओला, ड्राय सुका, एन्शंट प्राचीन, डिअर प्रिय, सेफ सुरक्षित, ब्लाइंड आंधळा, फ्रेश ताजा, ब्रोकन तुटलेला, फेअर गोरा. इफेक्टिव्ह असरदार, हार्डवर्किंग मेहनती, युजलेस बिनकामाचा किंवा बेकार, क्लीन स्वच्छ, फ्राईड तळलेला, बॅड वाईट, सॅड दुःखी, कॉवर्ड भित्रा, ऑर्डिनरी सामान्य, फनी विनोदी किंवा गमतीदार, ऑइली तेलकट, सॉल्टी खारट, क्राफ्टी कपटी किंवा धूर्त, ब्राईट तेजस्वी, पोल्युटेड दूषित घाण, नॅचरल नैसर्गिक, हॉलो पोकळ, मॉडर्न आधुनिक किंवा नवीन जमान्याचा, स्ट्रिक्ट शिस्तप्रिय, स्वीट गोड, डर्टी घाणेरडा किंवा घाण, सिरियस गंभीर, इम्पॉर्टंट महत्वाचा, युजफुल उपयोगी. आता काही अपोजिट वर्ड्स पाहूया, म्हणजेच विरुद्ध शब्द. इझी म्हणजे सोपे, त्याच्या विरुद्ध आहे डिफिकल्ट म्हणजेच कठीण. ब्युटिफुल सुंदर, अगली कुरूप, राईट बरोबर, रॉंग चुकीचे, लाईट हलके, हेवी जड, गुड चांगला, बॅड वाईट, स्ट्रॉंग मजबूत, वीक कमजोर, ओपन उघडे, क्लोज बंद, क्लीन स्वच्छ आणि डर्टी म्हणजे घाणेरडा. डिग्री म्हणजे तुलना. त्या 3 प्रकार आहेत, पॉझिटिव्ह, कंपॅरेटिव्ह आणि सुपरलेटिव्ह. च्या इतका किंवा च्या सारखा, कंपॅरेटिव्ह च्यापेक्षा आणि सुपरलेटिव्ह सर्वात एकमेव वाईट किंवा चांगला. आता आपण काही उदाहरणं पाहूया. बिग मोठा, बिगर च्यापेक्षा मोठा आणि बिगेस्ट सर्वात मोठा. इझी सोपे, इझियर च्यापेक्षा सोपे आणि इझिएस्ट सर्वात सोपे. फास्ट वेगवान, फास्टर च्यापेक्षा वेगवान आणि फास्टेस्ट सगळ्यांमध्ये वेगवान. हॅपी म्हणजे खुश, हॅपियर आणि हॅपीएस्ट. ग्रेट म्हणजे महान, ग्रेटर आणि ग्रेटेस्ट. हेवी जड, हेवियर आणि हेविएस्ट. चीप म्हणजे स्वस्त, चीपर म्हणजे च्यापेक्षा स्वस्त आणि चीपेस्ट म्हणजे सर्वात स्वस्त. डिअर प्रिय, डिअरर आणि डिअरेस्ट. बॅड म्हणजे वाईट, वर्स म्हणजे च्यापेक्षा वाईट आणि वर्स्ट. बॅड म्हणजे वाईट, वर्स म्हणजे च्यापेक्षा वाईट आणि वर्स्ट म्हणजे सर्वात वाईट. हाय म्हणजे उंच, हायर च्यापेक्षा उंच आणि हायेस्ट सगळ्यात उंच. पुअर म्हणजे गरीब, पुअरर आणि पुअरेस्ट. डर्टी, डर्टियर आणि डर्टिएस्ट. बिझी म्हणजे व्यस्त, बिझियर आणि बिझिएस्ट. फॅट म्हणजे जाडा, फॅटर आणि फॅटेस्ट. टॉल, टॉलर आणि टॉलेस्ट. क्लीन म्हणजे स्वच्छ, क्लीनर आणि क्लीनेस्ट. थीन म्हणजे पातळ, थिनर आणि थिनेस्ट. हॅपी म्हणजे खुश, हॅपियर म्हणजे च्यापेक्षा खुश आणि हॅपीएस्ट म्हणजे सर्वात खुश. रिच म्हणजे श्रीमंत, रिचर म्हणजे च्यापेक्षा श्रीमंत आणि रिचेस्ट म्हणजे सर्वात श्रीमंत. फनी म्हणजे मजेदार, फनियर आणि फनीएस्ट. स्मॉल म्हणजे छोटा, स्मॉलर च्यापेक्षा छोटा आणि स्मॉलेस्ट सगळ्यात छोटा किंवा सर्वात छोटा. सॅड म्हणजे दुःखी, सॅडर आणि सॅडेस्ट. स्लो म्हणजे हळू किंवा धीमा, स्लोअर म्हणजे च्यापेक्षा हळू आणि स्लोएस्ट म्हणजे सर्वात हळू.
अगली म्हणजे कुरूप, अग्लियर आणि अग्लिएस्ट. लवली म्हणजे प्रेमळ, लवलियर म्हणजे त्यापेक्षा प्रेमळ किंवा सुंदर आणि लवलीएस्ट म्हणजे सर्वात सुंदर किंवा प्रेमळ. नियर म्हणजे जवळ, नियरर म्हणजे त्यापेक्षा जवळ आणि नियरेस्ट म्हणजे सगळ्यात जवळ. कूल, कूलर, कूलेस्ट किंवा सर्वात जवळ. सेफ म्हणजे सुरक्षित, सेफर त्यापेक्षा सुरक्षित आणि सेफेस्ट सर्वात सुरक्षित. वीक म्हणजे कमजोर, वीकर त्यापेक्षा कमजोर आणि वीकेस्ट सर्वात कमजोर. स्ट्रॉंग म्हणजे मजबूत, स्ट्रॉंगर त्यापेक्षा मजबूत आणि स्ट्रॉंगेस्ट सर्वात मजबूत. लार्ज म्हणजे भला मोठा, लार्जर म्हणजे त्यापेक्षा मोठा आणि लार्जेस्ट म्हणजे सर्वात मोठा. स्वीट म्हणजे गोड, स्वीटर म्हणजे त्यापेक्षा गोड आणि स्वीटेस्ट म्हणजे सर्वात गोड. नाईस म्हणजे छान किंवा चांगला, नायसर म्हणजे त्यापेक्षा छान आणि नायसेस्ट म्हणजे सर्वात छान. ब्युटिफुल म्हणजे सुंदर, मोर ब्युटिफुल म्हणजे त्यापेक्षा सुंदर आणि मोस्ट ब्युटिफुल म्हणजे सर्वात सुंदर. इम्पॉर्टंट, मोर इम्पॉर्टंट आणि मोस्ट इम्पॉर्टंट. इम्पॉर्टंट म्हणजे महत्वाचे. इंटेलिजंट म्हणजे हुशार, मोर इंटेलिजंट आणि मोस्ट इंटेलिजंट. डिफिकल्ट म्हणजे कठीण, मोर डिफिकल्ट आणि मोस्ट डिफिकल्ट. डेंजरस म्हणजे खतरनाक, मोर डेंजरस आणि मोस्ट डेंजरस. पॉप्युलर म्हणजे प्रसिद्ध, मोर पॉप्युलर आणि मोस्ट पॉप्युलर. इफेक्टिव्ह प्रभावी, मोर इफेक्टिव्ह आणि मोस्ट इफेक्टिव्ह. युजफुल म्हणजे उपयोगी, मोर युजफुल आणि मोस्ट युजफुल. डिग्री म्हणजे तुलना. पॉझिटिव्ह डिग्री च्यासारखा आहे किंवा नाही बोलण्यासाठी वापरतात. आता काही उदाहरण पाहूया. रवी इज ॲज इंटेलिजंट ॲज सुनील. रवी सुनील इतकाच हुशार आहे. इंग्लिश इज ॲज इझी ॲज मराठी. इंग्लिश मराठी इतकीच सोपी आहे. संतोष इज नॉट ॲज टॉल ॲज प्रशांत. संतोष प्रशांत इतका उंच नाही. रेखा इज नॉट ॲज गुड ॲज सुजाता. रेखा सुजाता इतकी चांगली नाही. आता कंपॅरेटिव्ह डिग्री पाहूया. दोन किंवा जास्त गोष्टी व्यक्तीमध्ये तुलना करण्यासाठी वापरतात, त्याला कंपॅरेटिव्ह डिग्री असे म्हणतात. अर्थ होतो त्यापेक्षा चांगला किंवा वाईट वगैरे. ऐश्वर्या इज मोर ब्युटिफुल दॅन प्रियांका. ऐश्वर्या प्रियांकापेक्षा जास्त सुंदर आहे. मुंबई इज बिगर दॅन बँगलोर. मुंबई बँगलोरपेक्षा मोठी आहे. मॅथ्स इज मोर डिफिकल्ट दॅन हिंदी. गणित हिंदीपेक्षा जास्त कठीण आहे. ग्लायकोडिन इज नॉट मोर इफेक्टिव्ह दॅन कोरेक्स. ग्लायकोडिन कोरेक्सपेक्षा असरदार नाही. आता सुपरलेटिव्ह डिग्री पाहूया. त्याचा अर्थ होतो सर्वात चांगला, सर्वात वाईट, सर्वोत्तम, एकमेव असं बोलण्यासाठी सुपरलेटिव्ह डिग्री वापरतात. आता काही एक्झाम्पल्स आहेत. अंबानी इज द रिचेस्ट मॅन इन इंडिया. अंबानी भारतातील सर्वात श्रीमंत माणूस आहे. मँगो इज द स्वीटेस्ट फ्रूट. आंबा हे सर्वात गोड फळ आहे. सचिन इज द मोस्ट पॉप्युलर क्रिकेटर. सचिन सर्वात जास्त प्रसिद्ध क्रिकेटर आहे. आय एम द हॅपीएस्ट पर्सन इन द वर्ल्ड. मी या जगातला सर्वात जास्त आनंदी व्यक्ती आहे. ॲडजेक्टिव्ह म्हणजेच विशेषण. नामाची माहिती सांगणाऱ्या शब्दाला विशेषण असं म्हणतात. फुलचा उपयोग करून होणारी विशेषणे. मिनिंगफुल अर्थपूर्ण, डाऊटफुल संशयास्पद किंवा अनिश्चित, हेल्पफुल म्हणजे उपयुक्त किंवा सहाय्यक, केअरफुल म्हणजे काळजी घेणारी, पीसफुल म्हणजे शांतीपूर्ण, शांततामय, चेअरफुल प्रसन्न, आनंदी, वंडरफुल आश्चर्यकारक किंवा खूप छान, इट इज वंडरफुल असं एक उदाहरण. लेसचा उपयोग करून होणारी विशेषणे. फिअरलेस, फिअरलेस म्हणजे निर्भय, हेल्पलेस म्हणजे हतबल किंवा असहाय्य किंवा मजबूर, केअरलेस म्हणजे निष्काळजी, युजलेस म्हणजे बेकार बिनकामाचा, जॉबलेस म्हणजे बेकार, मिनिंगलेस म्हणजे अर्थशून्य अर्थहीन, कॅरेक्टरलेस म्हणजे चारित्र्यहीन, होमलेस म्हणजे बेघर, मर्सीलेस
म्हणजे निर्दयी. आता ING चा उपयोग करून होणारी विशेषणे. इंटरेस्टिंग म्हणजे मनोरंजक किंवा मजेदार. नॉरिशिंग म्हणजे पोषक. ह्युमिलिएटिंग म्हणजे अपमानकारक. थ्रिलिंग म्हणजे रोमांचक किंवा थरारक. सरप्रायझिंग म्हणजे आश्चर्यकारक. टेम्पटिंग म्हणजे मोहक किंवा आकर्षक. बोरिंग म्हणजे कंटाळवाणा. आता IC चा उपयोग करून होणारी विशेषणे म्हणजे बेसिक मूलभूत. स्पेसिफिक म्हणजे विशिष्ट. ड्रॅमॅटिक म्हणजे नाटकीय किंवा नाट्यपूर्ण. आता LY चा उपयोग करून होणारी विशेषणे. सेंटली म्हणजे संतासारखा. फ्रेंडली म्हणजे मैत्रीपूर्ण. लवली म्हणजे सुंदर मोहक छान. टाइमली वेळेवरचा योग्य. हेवनली म्हणजे स्वर्गीय. लोनली म्हणजे एकाकी निर्मनुष्य. बेगरली म्हणजे भिकाऱ्यासारखा. कॉस्टली म्हणजे महागडे. ॲडजेक्टिव्स म्हणजेच विशेषण. नामाची माहिती सांगणाऱ्या शब्दाला विशेषण असे म्हणतात. काही उदाहरणं पाहूया. वेल्दी म्हणजेच धनवान किंवा श्रीमंत. ॲक्टिव्ह म्हणजे क्रियाशील. एफिशियंट म्हणजे कार्यक्षम. हिस्टॉरिक म्हणजे ऐतिहासिक. एक्स्ट्रा ऑर्डिनरी म्हणजे असामान्य. यूज म्हणजे वापरलेले. टॉन म्हणजे फाटलेला. रोस्टेड म्हणजे शेकलेला किंवा भाजलेला. पॉप्युलर म्हणजे प्रसिद्ध. बिटर म्हणजे कडू. कंप्लीट म्हणजे पूर्ण. डिप्रेस्ड म्हणजे निराश किंवा खिन्न. इन्फिरियर म्हणजे निकृष्ट. सिमिलर म्हणजे समान किंवा सारखा. कमर्शियल म्हणजे व्यापारी. सॅटिस्फॅक्टरी म्हणजे समाधानकारक. व्हॉलेंटरी म्हणजे स्वइच्छेने केलेले. मोरल म्हणजे नैतिक. पर्सनल म्हणजे वैयक्तिक. रेसिडेन्शियल म्हणजे राहण्याचे निवासी. क्युरेबल म्हणजे बरा होणारा किंवा होण्यासारखा. विजिबल म्हणजे दृश्य दिसणारा. स्विफ्ट म्हणजे जलद. शॉकिंग म्हणजे धक्कादायक. वेल नोन म्हणजे सुप्रसिद्ध. स्ट्रेंज म्हणजे विचित्र नवखा. लॉंग म्हणजे लांब. ब्रॉड म्हणजे रुंद. नर्वस म्हणजे नाराज. नेकेड म्हणजे नग्न. परफेक्ट एकदम बरोबर. टेंडर म्हणजे कवळा नरम. फॉर्मल औपचारिक. इनोसेंट म्हणजे निष्पाप. लोनली म्हणजे एकटा. पार्शल म्हणजे पक्षपाती. फर्टाईल म्हणजे सुपीक. फॅमिलियर म्हणजे ओळखीचा. सफिशियंट म्हणजे पुरेसा. नॉटी म्हणजे खोडकर. गर्लिश म्हणजे मुलीसारखं. ड्रंक म्हणजे पिलेला. प्युरिफाईड म्हणजे शुद्ध केलेलं. इन्फ्लुएन्शियल म्हणजे प्रभावशाली. एव्हरग्रीन म्हणजे सदाबहार. वाईज म्हणजे विद्वान किंवा हुशार. रिअल म्हणजे खरा. सिक म्हणजे आजारी. न्यूट्रिशियस म्हणजे पौष्टिक. स्मार्ट म्हणजे हुशार. शॉर्ट म्हणजे तोकडा किंवा ठेंगणा. ह्युमन म्हणजे मानवी. वीक म्हणजे कपटी धूर्त दृष्ट